आपला वडापाव मस्त गरमागरम तयार। हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज नाश्त्याला वडेपाव करायचे। बाहेरून आणण्यापेक्षा म्हटलं आपण घरी करूया, बरेच दिवस झाले केले नाहीत। तर त्यात सर्वात आधी मी बटाटे उकडून घेते। बटाटे मी हे मध्यम आकाराचे घेतले, 4-5 बटाटे पाण्यात घालून ठेवले होते। हे आधी उकडून घेते। 3 शिट्ट्या झाल्या तरी बास होतात बटाटे, जास्त अगदी गिर्र पण नाही करायचे वडे करताना। बटाटे उकडून घेते मी आधी। तीन शिट्ट्या होऊ देते। इकडे शिट्ट्या होत आहेत बघा, तोपर्यंत मी हे चटणीचं घेतलंय करायला। हा पुदिना आहे, 4 मिरच्या, लसूण, जिरं, थोडंसं आलं, मीठ आणि थोडं खोबरं, पातळ चटणी करणार आहे मी पुदिन्याची। आणि हे बटाट्याच्या भाजीसाठी 4 मिरच्या, जिरं, थोडंसं आलं, मीठ आणि लसूण, हा कढीपत्ता फोडणीला घेतलाय। हे बारीक करून घेते मी, चटणी पातळ करायची, त्याचं वाटून घेते, हे कुटून घेते। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत। डाळीचं पीठ मी नंतर भिजवणार आहे, इतक्यात नाही भिजवणार, कारण बटाटे उकडून गार व्हायला वेळ लागेल। नंतर मग बेसन पीठ भिजवते। गार झालाय कुकर, आता काढते मी। बटाटे काढून सोलून घेते। इथे चटणी करून घेतली मी पुदिन्याची आणि मीठ, मिरची, लसूण कुटून घेतले भाजीसाठी। बटाटे सोलून चिरून घेते। बटाटे घेतले सोलून, आता पीठ भिजवून घेते डाळीचं। बटाट्याची भाजी करायची तोपर्यंत आधी पीठ भिजवून घेते, म्हणजे मग ते पीठ भिजतं चांगलं। जरा खूप आधी नाही भिजवून ठेवायचं। त्यात फक्त हळद आणि मीठ घालायचे। हळद मीठ घालते पिठात आणि थोडासा सोडा घालते थोडासा। भिजवून घेते हे पीठ। बटाटे कुस्करून घेतले, आता भाजीला फोडणी घालते, परतून घेते भाजी। मोहरी घालते, जिरं आपण कुटताना घातलेले, आता जिरं नाही घालत। हे लसूण, आलं, मिरची कुटून घेतलेली होती, कढीपत्ता आणि हळद घालून परतून घेते। मीठ तर घातलेलंच आहे आपण। कोथिंबीर घालायची भरपूर। थोडी भाजी गार होऊ द्यावी लागेल, मग त्याचे गोळे बनवायचे। गार झाली आता भाजी, गोळे बनवून घेते याचे मी। तेल पण ठेवले एकीकडे तापायला, हे गोळे करून घेते। खूप मोठे पण नाही, खूप बारीक पण नाही करायचे। असे करून घेते सगळे। गोळे करून घेतले सगळे। तेल पण तापलं एकीकडं। करायला घेते मी, तेल तापले।
हा जो चुरा निघतो ना, हा चटणी करतात ना त्या चटणीमध्ये टाकतात. पण मी ती लाल चटणी नाही करणार आहे आता, पुदिन्याची केली. आणि माझ्याकडे चटणी आहे बघा, केलेलीच आहे चटणी ही, त्यामुळं मी लाल चटणी नाही करणार. हा असा जो चुरा निघतो तो वडेवाले त्या चटणीमध्ये घालतात. वडे सगळे करून झाले बघा. आणि हा भुगा मी मुद्दाम थोडंसं पीठ उरलेलं होतं त्याचा भुगा तळून घेतला. चटणी करूया म्हटलं, आधी म्हटलं होतं चटणी नाही करायची आहे ती, पण ही चटणी दाखवते तुम्हाला ह्या भुग्याची कशी चटणी करतात ते. चटणी करून घेते बघा. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकते, लसूण टाकते, तिखट मीठ, काश्मीरी लाल तिखट आहे माझ्याकडे ते घालते, आणि मीठ घातले. थोडंच घालायचं मीठ, कारण बेसनामध्ये मीठ घातलेलं होतं ना, हे तिखट घालते. आणि जरा जाडसर फिरवून घ्यायचं. हे बघा, ही अशी मस्त ही चटणी तयार होते. अगदी थोडंसं 1-2 सेकंद फिरवायची, जास्त फिरवायचं नाही मिक्सरमधून. अशी जाडसर छान चटणी होती त्याची. पुदिन्याची चटणी तर केलीच आहे. आमच्याकडे मस्त बेकरीचे ताजे पाव मिळतात. वडे तळून झाले. आता लेकांना अजून एक काम सांगितलं. आता म्हणे मक्याचा चिवडा तळ, मक्याचे पोहे. ठीक आहे म्हटलं तळूया, तेल गरम आहेच, तळून घेते. हे बघा, मक्याचे पोहे पण तळले, हे वडे झाले. ही हिरवी चटणी, ही लाल चटणी, पाव पण गरम गरम आले. हे मला काही नीट कापता येत नाही. आपापले खातील 2 हाताने चटणी वगैरे लावून. असा आपला मस्त गरमागरम वडापाव तयार. असा आपला वडापाव तयार. या मस्त नाश्ता करायला. कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील.